प्रेक्षकांनो नमस्कार. आजच्या डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. वेळीच केलेले निदान आणि योग्य उपचार हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुरक्षा कवचासारखं काम करतं. बरेचदा आपलं शरीर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे संकेत देत असतं. कधी आपल्या पोटामध्ये येणारी सूज किंवा आपल्या शरीरामध्ये जाणवणारी एखादी गाठ असेल. बरेचदा आपल्याला अस्वस्थता येते. या सगळ्या लक्षणांकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो आणि याचाच पुढे मोठ्या आजारामध्ये रूपांतर होतं. हे होऊ नये म्हणून काही आजारांविषयी माहिती असणं खूप गरजेचं आहे. यातलाच एक आजार म्हणजे हार्निया. हार्निया टोटल याविषयी जाणून घेताना हार्निया म्हणजे नेमकं काय असतं, तो कशामुळे होतो, त्याची लक्षणं काय आहेत, त्याच्यावर कशा पद्धतीने उपचार उपलब्ध आहेत याविषयी आपण जाणून घेणार आहोत. आणि यासाठीच दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आज आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर हरीश उमरजकर यांना. डॉक्टर नमस्कार. 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 आजच्या डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. धन्यवाद. डॉक्टर हरीश उमरजकर हे ससून रुग्णालय पुणे आणि BJ मेडिकल कॉलेज इथे शल्यचिकित्साशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक आणि पथक प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. गेली 30 वर्षाहून अधिक ते रुग्णांची सेवा करत आहेत. ग्रामीण विभागापासून शासकीय रुग्णालयापर्यंत अनेक प्रकारच्या अनेक ठिकाणी त्यांनी शस्त्रक्रिया लीलया हाताळलेल्या आहेत. विशेषतः दुर्बिणीद्वारे हार्नियाची शस्त्रक्रिया यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. आजपर्यंत त्यांनी 10,000हून अधिक रुग्णांना जीवनदान दिलेलं आहे. तेव्हा त्यांचेच अनुभवी बोल आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यांच्याकडून माहिती करून घेऊया हार्निया टोटल याविषयी. डॉक्टर, पुन्हा एकदा कार्यक्रमात तुमचं स्वागत. हार्निया टोटल याविषयी जाणून घेताना सुरुवातीला हार्निया म्हणजे नेमकं काय हे आम्हाला सांगा. हार्निया हा बऱ्यापैकी आपण पाहणारा असा आजार म्हणता येईल. शरीराचा जो अवयव असतो तर त्याच्या आवरणातून जेव्हा बाहेर पडतो, त्याच्या आवरणासहित जेव्हा बाहेर पडतो तेव्हा त्याला आपण हार्निया असं म्हणतो. तर त्याचं ग्रीक भाषेमध्ये, लॅटिन भाषेमध्ये त्याचं ओरिजिन असं वेगळ्या पद्धतीने आहे. तर ग्रीक भाषेमध्ये साधारण प्रोट्रूड म्हणजे बडिंग म्हणजे पुढे येणं, आवरणासहित थोडं बाहेर डोकावणं असं म्हणता येईल. आणि लॅटिन भाषेमध्ये म्हणजे रप्चर असं म्हणतात, म्हणजे काहीतरी भाग तुटल्यासारखा झाला किंवा सुटल्यासारखा झाला. म्हणजे थोडक्यात शरीराचं कुठलाही अवयव हे त्याच्या आवरणासहित जेव्हा बाहेर येण्याचा प्रयत्न करतं आणि बाहेर येतं तेव्हा त्याला आपण हार्निया असं म्हणतो. बरोबर. आणि हार्निया होण्याचे तसे जर व्याख्येच्या बाबतीत जर बघितलं तर 3 शक्यता असतात. म्हणजे साधारण आपल्याला मेंदूची कवटी असते, त्याच्यामध्ये वेगवेगळे फोरामन असतात. तर त्याच्यामधून पण जसे फोरामन मॅग्नम आहे, टेंटोरियल फोरामन आहे, त्याच्यातून काही मेंदूचा भाग बाहेर होतो तेव्हा त्याला हार्निया म्हणतो. आपण हार्निएशन असं म्हणतो. हे 2 असे वेगवेगळे शब्द आहेत, हार्निएशन आणि हार्निया. बरोबर. आणि दुसरा जो भाग आपण जो नेहमी पाहतो तो असा की शरीराचाच जो कमकुवत भाग आहे त्या कमकुवत भागातून एक असे आतडे म्हणा किंवा शरीराचा जो अवयवाचा भाग हा बाहेर येणं, म्हणजे डिफेक्ट तयार होणं, छिद्र तयार होणं, तर तो आपण नेहमी बघतो. आणि तिसरा जो भाग आहे तो चिराबाधित, म्हणजे पूर्वीच्या ज्या ठिकाणी शस्त्रक्रिया झालेल्या आहे किंवा इजा झालेली आहे शरीराला, तर त्या कमकुवत भागातून जो बाहेर होतो त्याला आपण हार्निया असं म्हणतो. म्हणजे शरीराचाच भाग हा त्याच्या आवरणातून बाहेर आला की आपण त्याला हार्निया म्हणायचं. लहान मुलं आणि वयोवृद्ध या सगळ्यांनाच हा आजार त्रास देऊ शकतो. मुलांमध्ये जो हार्निया होतो तर तो कशा पद्धतीचा असतो? हा, लहान मुलांमध्ये पण आपण हार्निया बघतो. त्याचे पण साधारण 2-3 प्रकार आहेत. एक गंभीर असा जो प्रकार असतो तो 2 प्रकार असतो. त्याला डायफ्रॅमॅटिक हार्निया पण असं म्हणतात, की जे मध्य पडल डायफ्रॅम म्हणतो आपण, की जे आपल्या श्वसन संस्थेला आणि पचन संस्थेमध्ये जो पडदा आहे की तो महत्वाचं स्नायू आहे आपल्या श्वसनाचा. त्याच्यामध्ये जे काही जे फोरामन असतात त्याच्यातून जर हार्निया झाला तर त्याला हायटल हार्निया म्हणतात, डायफ्रॅमॅटिक हार्निया असं म्हणतात. तर तो लहान मुलामध्ये आपण पाहतो तो कधी कधी सिरियस असतो, सिरियस प्रकारात असतो. आणि
अशा पेशंट्सना लवकरात लवकर शस्त्रक्रिया करणं भाग पडतं. हे नवजात अर्भक आहेत ते. बरं. आणि दुसरा एक असतो तो लोक गॅस्ट्रोस्टिसिस म्हणतात, की ज्यामध्ये नाभीच्या म्हणजे उंबलिकेशच्या उजव्या बाजूला तो भाग तो डेव्हलप झालेला नसतो आणि आतडे बाहेर येतात, त्याच्यावर सॅक नसतं, त्याच्यावर आवरण नसतं. ते रुग्ण सुद्धा, ते अर्भक सुद्धा खूप गंभीर असतात. आणि अशा वेळेस तर त्यांना योग्य वेळेस जर सर्जनची मदत मिळाली आणि ऑपरेशन झालं तर ते नॉर्मल आयुष्य जगू शकतात. पण हे झाले सिरियस गंभीर प्रकार. पण आपण जे नेहमी रुटीनली पाहतो त्यातले 2 महत्वाचे हार्निया लहान मुलांमध्ये आहेत. एक नाभीच्या ठिकाणून येणार आणि दुसरा जांघेतला आहे. तो दोन्ही हर्निया साधारणपणे जन्मतः दिसतात, पण त्यामध्ये त्या आवरणामध्ये, त्या थैलीमध्ये म्हणा किंवा पिशवीमध्ये म्हणा, ते पोटातलाच द्रव पदार्थ असतो. आणि त्यामुळं ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, काही दिवसाच्या नंतर तो द्रव पदार्थ शोषला जातो आणि तो हर्निया नाहीसा पण होऊ शकतो. म्हणजे साधारण लहान मुलामध्ये 2 वर्षापर्यंत आपण वाट बघू शकतो, 1.5 ते 2 वर्षापर्यंत. तो हर्निया नाहीसा झाला तर मग काही काळजीचं कारण नसतं. बरं, नाहीसा झाला नाही तर मात्र आपल्याला कुठल्या ना कुठल्या स्वरूपाची शस्त्रक्रिया करावी लागते. पण त्या दरम्यानच्या काळात आपल्याला ते ऑब्झर्व करणं, पाहत राहणं हे पण तेवढंच महत्वाचं आहे. पण मग आईच्या पोटात असताना सुद्धा हे हर्निया लक्षात येऊ शकतात? आईच्या पोटात असताना साधारणपणे तुम्ही सुरुवातीला जे सांगितले ते कंजेनायटल डायफ्रामॅटिक हर्निया किंवा मग गॅस्ट्रोस्टिसिस, हे जे डिफिकल्ट प्रकार असतात ते आपण त्याचं निदान करू शकतो. त्या दृष्टीने आपण तयारी करू शकतो. आणि जे लहान मुलांचे सर्जन असतात त्यांना ते जर गोष्टी अवगत असतील तर त्यांना आपण ऑपरेशनची तयारी अर्भक जेव्हा जन्माला येतं तेव्हा करू शकतो. आणि त्या दृष्टीने जर त्याची पूर्ण तयारी केली आपण तर ते नीट होऊ शकतात. फक्त त्यांना रिस्क असतं त्यामध्ये आणि अतिदक्षता विभागामध्ये ठेवावं लागतं. आणि कधी कधी त्याच्यातून काही अनटुवर्ड इव्हेंट पण होतात. पण बाय अँड लार्ज म्हणजे मुख्यत्वे करून आपण असं म्हणू शकतो की ते अर्भक हे नॉर्मल आयुष्य जगू शकतात. डॉक्टर, वयोवृद्धांकडे जाताना जेव्हा आपण बोलतो हार्नियाविषयी, तेव्हा त्यांना कशा पद्धतीचे हार्निया होतात? हार्निया हे लहान मुलात होतात आणि वयोमान जसं वाढतं तसं कोणालाही हार्निया होऊ शकतो. म्हणजे वयोगट हा त्याला असं बांधील नाही किंवा राखीव नाहीये की या वयात तुम्हाला हार्निया होणार नाही असं काही नाहीये. कुठल्याही वयामध्ये, तरुण वयातही होऊ शकतो. तर ह्याच्यामध्ये तरुण वयामध्ये जो हार्निया होतो साधारणपणे त्याला जे मुख्य जे कारण असतं की जे शरीराची जी आपली उदराचं आवरण असतं, उदरावरण म्हणतो, पोटाचं जे आवरण पेरिटोनियम म्हणतो आपण, तो पेरिटोनियमचा काही भाग खाली सरकलेला असतो. तर तो ओपन राहतो, खुला राहतो. त्याला पेटंट प्रोसेसेस वजनालिस म्हणतात की दोन्ही बाजूला तो असू शकतो. आणि साधारण जे तरुण वयामध्ये जेव्हा आपली जी ऍक्टिव्हिटी असते, आपण मोठ्या प्रमाणावर काम करत असतो आपापल्या ठिकाणी, त्यावेळेस त्यांना तो हार्निया होऊ शकतो. पण ह्याचं प्रमाण पण कमीच आहे आता. पण मुख्यत्वे करून 40च्या नंतर, साधारणपणे 50च्या नंतर हार्नियाचं प्रमाण वाढतं. कारण त्याला काही कारणं पण असतात त्यामुळे ते वाढतात. पण हार्निया हा कुठल्याही वयोगटात होऊ शकतो. अच्छा, म्हणजे वयोगटाशी बांधील असा तो नाही, कोणालाही होऊ शकतो हा आजार. डॉक्टर, हा आजार जेव्हा होतो तेव्हा काही लक्षणं दिसत असतील शरीरामध्ये, काही बदल झालेले जाणवतात, तर ते काय असतात? साधारणपणे जर लहान मुलांचं मी सांगितलं की त्यांना फक्त फुगवटा दिसतो, फुगा आल्यासारखा दिसतो पोटाला, म्हणजे साधारण बिंबीच्या जवळ किंवा जांघेमध्ये दिसतो. आणि मोठ्या माणसांमध्ये पण मुख्यत्वे करून त्यांना जो शरीराचा एक भाग सुजलेला दिसतो, गाठ आलेला दिसते. आणि सगळ्यात महत्वाचं लक्षण म्हटलं तर काय की साधारण कुठल्या तरी ऍक्टिव्हिटीमुळे म्हणा, कुठल्या तरी मनोवरमुळे म्हणा, तो दिसायला लागतो. म्हणजे बऱ्याचदा पेशंट नोटीस उशिरा करतो, तो अगोदरपासूनच असतो हार्निया, पण उशिरा नोटीस होतो. म्हणजे खोकलताना म्हणा किंवा शिंकताना म्हणा किंवा काही शारीरिक कार्य करत असताना, चालताना, धावताना, तर अशा वेळेस तो अपीयर होतो, म्हणजे दिसायला लागतो. आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं लक्षण म्हणजे तो जेव्हा रुग्ण किंवा पेशंट झोपलेला असतो तेव्हा तो दिसत नाही. जर आम्ही आमच्या भाषेमध्ये रिड्युसिबिलिटी म्हणतो की रिड्युसिबल स्वेलिंग्स आर कन्सिडर्ड एज हार्नियल स्वेलिंग्स. झोपल्यानंतर जे कमी होतात, दिसत नाहीत, डिसअपियर होतात, तर त्याला आपण शक्यतो हार्निया असं म्हणतो. हे त्याचे मुख्यत्वे लक्षण म्हणजे रिड्युसिबिलिटी आहे, रिड्युसिबल स्वेलिंग्स. अच्छा, प्रेक्षक हो, या ठिकाणी आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. डॉक्टर, हर्नियाची तुम्ही लक्षणं सांगितली. बरेचदा खोकताना, शिंकताना किंवा वजन उचलताना किंवा चालताना वगैरे आपल्याला जाणवतं की आपल्या शरीरामध्ये काहीतरी बदल आहे, दुखतंय, काहीतरी फुगवटा आहे. तर हर्निया म्हणजे सगळ्यांनाच होतो का किंवा काहीच जणांना का होतो? हर्निया सर्वांना होत नाहीये. कारण काय की आपल्या शरीराची अशी एक रचना अशी आहे की हर्नियाला आपण प्रतिबंध होतो नैसर्गिकरित्या.
कारण शरीराच्या जो मुख्य पोटाचा जो भाग असतो त्याला ओटी पोटाची भिंत असं म्हणतात, बर की ॲब्डॅमिनल वॉल. हा निसर्गमाने म्हणा किंवा परमेश्वरानं दिलेला एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे की जो प्रोटेक्ट करतो. त्याचं महत्त्वाचं जे फंक्शन आहे, कार्य आहे, ते आपल्या पोटातील अवयवांना जागच्या जागी ठेवणं. अच्छा. आणि ते जे वॉल असतं ते ऊतींनी बनलेलं असतं, स्नायूंनी बनलेलं असतं. आणि साधारण दोन्ही बाजूला जर आपण विचार केला तर उजव्या आणि डाव्या बाजूला तर 7 महत्त्वाचे स्नायू आहेत त्या ठिकाणी. बर. तर त्यातले 5 अँटेरियर म्हणतात, अँट्रोलॅटरल, आणि 2 साधारण पोस्टेरियर आहेत. बर. तर हे त्याच्यातले जे ऊती असतात त्याला अपोन्युरोसिस असं म्हणतात. ते अपोन्युरोसिस स्नायूंना स्नायूशी आणि स्नायूंना हाडाशी असं जोडतं आणि ते एक स्ट्रॉंग असं बॅरियर तयार करतं. आणि त्यांचे कार्य वेगवेगळे आहेत आणि त्यामुळे ते हरण्याला प्रतिबंध करतं. आणि फेशियल ट्रान्सव्हर्सालिस नावाचा एक लेअर आहे आपल्या शरीराच्या पोटामध्ये की जो जाळीसारखं काम करतो, सगळीकडे पसरलेला असतो. आणि हे पोटाचं जे आवरण आहे, हा जो वरचा जो थर आहे, तो आपल्या महत्त्वाचं कार्य पार पाडत असतो. अच्छा. म्हणजे साधारण आपल्या पाठीच्या कणाला तो आधार देतो. त्यानंतर आपल्याला काही कधी कधी आपल्याला जर श्वसनाची अतिरिक्त गरज पडेल, ॲक्सेसरी एफर्ट्स लागत असतील आपल्याला, तेव्हा ते मदत करतं आपल्याला. हार्निया होण्यापासून तो प्रतिबंध करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पोटामधला जो दाब वाढवून आपल्याला अपेक्षित असतं. म्हणजे साधारण आपण जेव्हा खोकलतो किंवा मग शिंकतो किंवा मग आपण जेव्हा मलविसर्जन किंवा मूत्रविसर्जन करतो त्यावेळेस आपल्याला जो अतिरिक्त दाब निर्माण करावा लागतो पोटामध्ये, हा त्यांच्या सगळ्या मसल कव्हरमुळे, या स्नायूमुळे आपण निर्माण करू शकतो. तर ती एक अशी एक मजबूत अशी भिंत आहे. आणि ती नैसर्गिकरित्या कमकुवत भाग त्याचे आहेत काही. साधारण उंबलिकसचा जो भाग असतो थोडासा कमकुवत आहे, जांघेतला भाग थोडा कमकुवत आहे. पण तुमच्या ज्या मसलची स्ट्रेंथ योग्य असेल तर शक्यतो होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं जांघेचं जे पोस्टेरियर वॉल असतं, पोस्टेरियर वॉल ऑफ इंग्वानल कॅनल म्हणतात, तर ते जे फेशियल आणि अपोन्युरोटिक एक्सटेन्शन जे असतं ना, ते इतकं चांगल्या पद्धतीनं होतं. त्याच्या स्टडीज केलेल्या आहेत की ज्याद्वारे ती रचना अशी असते की अँटेरियर पोस्टेरियर वॉल एकत्र येतं. आणि ते जेव्हा पोटातला दाब वाढतो तेव्हा कुठलेही अवयव किंवा आतडे, कारण आतड्याची लांबी खूप जास्त आहे, मीटर 6 ते 8 मीटर लांबी असते, कधीही कुठे येऊ शकतं. आणि आतड्यातलं जे मधलं जे आवरण आहे ते खूप मऊ असतं, त्यामुळे कुठेही स्लाइड होऊन हरण्या होऊ शकतो. पण ते टाळलं जातं कारण ही जी ओटी पोटाची जी भिंत आहे, ॲब्डॅमिनल वॉल आहे, ती अतिशय मजबूत असते. बरं. सुरुवातीला तुम्ही जी लक्षणं सांगितली तर त्याची हार्निया होण्याची कारणं काय असतात? लहान मुलांमध्ये तर शक्यतो कारण नसतं, कारण तो काही कमकुवतपणाचा भाग नसतो. पण मोठ्या माणसांमध्ये साधारण जो काही ना काही कारणामुळे त्यांची जी ओटी पोटाची भिंत जो कमकुवत झाली, वयोमानापर्यंत ती होऊ शकते. कधी कधी हा कमकुवतपणा इनहेरिटेड पण असतो, म्हणजे जन्मजात पण असू शकतो. असे काही आजार आहेत जसे इस्लर डनलॉ सिंड्रोम म्हणतात किंवा मग मार्फन सिंड्रोम, गोल्डबर्ग सिंड्रोम, असे काही सिंड्रोमिक आजार आहेत की ज्यामध्ये त्यांचे स्नायू कमजोर असतात, त्याच्यामुळे होऊ शकतो. काही दुखापत झाली असेल, ब्लंट ट्रॉमा, पोटाच्या आवरणाला कधी ब्लंट ट्रॉमा झाला असेल, कधी आपल्याला नकळत पण ट्रिव्हियल ट्रॉमा होऊ शकतो आणि आपल्याला माहित पण नसतं बरेचदा, कारण ते काही दिवसानंतर त्याचा त्रास होत नाही, पण तो विकनेस आहे, तो कमकुवतपणा कायम राहतो. ते एक कारण असू शकतं. आणि अजून एक महत्वाचं कारण म्हणजे धूम्रपान. धूम्रपानामुळे सुद्धा स्नायूंची जी क्रियाशक्ती ती कमी होते आणि ते एक महत्वाचं कारण आहे आपल्यालाच म्हणता येईल. हे त्याचे मुख्य कारण आहेत. पण पोटातला जो अंतर्गत दाब जो वाढला काही दिवसांत, इन्क्रीज इंट्राअब्डॉमिनल प्रेशर ज्याला असं म्हणतात, याचे बरेच कारण आहेत. म्हणजे साधारण त्यांना अनेक दिवस खोकला राहिला किंवा मग बद्धकोष्ठता आहे, संडासला जोर मारावा लागतो, किंवा मग लघवीच्या मार्गामध्ये अडथळा आहे. साधारणपणे 50 वर्षानंतर प्रोस्टेट ग्रंथीची वाढ होते. आपण सर्व ऐकतो कोणाला प्रोस्टेट झाला असं म्हणतो. प्रोस्टेट ही नॉर्मल ग्रंथी आहे, पण साधारण 45-50च्या पुढे त्याची वाढ होते. आणि ती वाढ झाल्यामुळे नैसर्गिकरित्या लघवीकरणामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. तर हा एक मुख्य कारण आहे. आणि त्याचे बाकीचे जे सुद्धा जे काही कारण आहेत ते पण आपण लक्षात घेतली पाहिजे. विशेषतः तुम्ही सांगितलं की 40 नंतर आपल्याला हा जाणवतो आजार. तर ही जी कारण आहे, एक प्रोस्टेट ग्रंथीची जी वाढ होते
त्याच्यामुळे होऊ शकते अनैसर्गिकरित्या. पण अजून काय कारणं असतात की ज्या वाढत्या वयामध्ये आपल्याला हार्निया जास्त दिसून येतो? आपण या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं तर ते आपल्याला जास्त दिसायला लागतं. म्हणजे तुम्हाला लघवीच्या मार्गात अडथळा आहे, तुम्हाला त्रास होतोय, आपण त्याकडे दुर्लक्ष केलं, मग आपण बरेचदा जी माणसं वयाने वाढलेली वगैरे असतात ते स्वतःचा त्रास सांगत नाही, तर त्यांना हार्निया झालेला पण बरेचदा कळत नाही, लक्षात येत नाही. कारण काय की ते त्यांचं रुटीन चालू असतं. लघवी जोपर्यंत पूर्णपणे कोंडली जात नाही, रिटेन्शन ऑफ फ्लुइड म्हणतो, तोपर्यंत काही पेशंट येत पण नाही. बरोबर आहे. जसं आता मी ग्रामीण भागातून आलोय, बरेचदा ग्रामीण भागातल्या लोकांना हे माहिती असं वाटतं की वयोमाना परत लघवीचा त्रास होणारच आहे, मग त्याकडे ते दुर्लक्ष करतात. बरोबर आहे. आणि नंतर मग काही दिवसांच्या लक्षात येतं की त्यांना असे हार्निया डेव्हलप होतो, कधी कधी तो कॉम्प्लिकेट करून सुद्धा येतात ते. मग अशा वेळेस मग सगळ्याच गोष्टी जरा कठीण जातात. बरोबर. पण ही कुठली लक्षण असते, मग तुम्हाला एखादा बद्धकोष्ठतेचा त्रास वाढत असेल किंवा तुम्हाला अनेक दिवसाचा खोकला असेल, त्याच्यामुळे आपण याच्याकडे दुर्लक्ष करत राहिलो तर होऊ शकतं, हर्निया होऊ शकते. बरेचदा वजन वाढतंय तर माझी 40 नंतर वजन वाढते असं वाटतं, अगदी निश्चित. पण हा हर्नियाचा धोका सुद्धा असू शकतो. वजन वाढणं हा पण सगळ्यात महत्वाचं कारण असतं, कारण वजन वाढल्यामुळे या चरबीच्या पेशी ह्या स्नायूमध्ये पण असतात, त्या सगळ्या ठिकाणी पसरल्या जातात आणि ते सगळ्या प्रत्येक ठिकाणी आपलं म्हणजे कमकुवत करतात ते. खरंय खरंय. आणि एकदा माणसाचं वजन अनियंत्रितपणे वाढलं की त्याच्यानंतर त्याला त्याचे दुसरे आजार होऊ शकतात. त्याला डायबिटीज होऊ शकतो, त्याला ब्लड प्रेशर वाढू शकतं, त्याचं तो ही इज प्रोन फॉर इंजुरीज. या सगळ्या गोष्टी त्यासोबत येतात, आपसुक येतात त्याच्यासोबत, आणि यामुळे ह्यासोबत हार्निया होणं हे काही कठीण नाही. बरोबर आहे. पण मग हार्नियाचे पेशंट तुमच्याकडे आले की ते लक्षणं सांगतात, तुम्ही निदान कसं करतात? हार्निया हे साधारण चिकित्सालय निदान आहे, म्हणजे इट इज अ क्लिनिकल डायग्नोसिस आहे. बरोबर. म्हणजे साधारण बऱ्याचदा हार्निया करता अशा वेगळ्या तपासण्या कराव्या लागत नाही. अच्छा. पण तुम्हाला मी एक गोष्ट या ठिकाणी सांगतो की बरेचदा पेशंट समजा 40-45च्या पुढे असेल तर त्याला दुसरे काहीतरी ऑर्गॅनिक आजार असू शकतात, आणि ही ॲट्रिब्यूट्स दॅट इलनेस टू हार्निया. हार्निया अगोदरपासून असतो, पण त्याला माहित पण असतं बरेचदा, पण त्याला दुसरा काहीतरी आजार असतो आणि ही ॲट्रिब्यूट्स इट टू द पेन रिलेटेड टू हार्निया. त्यामुळे हार्नियाचं निदान तर क्लिनिकल दिसतंय आम्हाला, पण आपल्याला बाकीच्या गोष्टी पण बघाव्या लागतात. कारण काही पेशंटना युरेट्रिक स्टोन असू शकतं, म्हणजे लघवीच्या मार्गामध्ये त्यांना मुतखडा असू शकतो, त्यांना लिव्हरचे आजार असू शकतात, पोर्टल हायपरटेन्शन असू शकतं, एखादा पोटातलं कॅन्सर असू शकतो, स्त्रियांमध्ये पण तो वेगवेगळे आजार असू शकतात. तर बऱ्याचदा काय होतं की दुसरे आजार बळावतात आणि पेशंट हार्निया म्हणून सांगायला येतो, पण तसं नसतं ते. हार्निया हा स्वतंत्र वेगळा भाग आहे, आजार हा तसा वेगळा भाग आहे. हार्निया हा त्याचं एक मॅनिफेस्टेशन असू शकतो, त्याचाच एक भाग असू शकतो, पण त्या आपल्याला ते रूल आउट करणं, त्याच्याबद्दल ते काळजी घेणं हे जास्त महत्त्वाचं असतं. पण मग या आजारामध्ये धोक्याची सूचना आपल्याला कधी मिळते? प्रॉपर निदान जेव्हा करू, शक्यतो हा क्लिनिकल डायग्नोसिस आहे, पण तुम्हाला जर डाऊट असेल समजा हार्नियाबद्दल, तुम्हाला शंका असेल तर आपण काही तपासणं करू शकतो. सोनोग्राफी हे सगळ्यात चांगलं निदान करण्याचं माध्यम आहे, कारण ते इझिली अवेलेबल आहे, ते रिपीट पण करता येतं, आणि त्याच्यामध्ये आपल्याला तो छिद्र डिफेक्ट साईज आपल्याला कळते. त्या हार्नियाच्या पिशवीमध्ये नेमके कोणता अवयव आहे, आतडे आहे, ओमेंटम आहेत का अजून काही दुसरा अवयव आहे, तर ते आपल्याला त्याच्यातून कळतो. तर सोनोग्राफी खूप चांगली आहे. त्याच्या आत सिटी स्कॅन पण करू शकतो आपण, कारण सिटी स्कॅन हे रुटीनली आपण करत नाही, त्याची गरज पडत नाही. पण तुम्हाला जे काही अवघड जे हार्निया असतात किंवा मग काही हार्निया हे थोडक्यात दुर्मिळ स्वरूपाचे, म्हणजे स्पिगेलियन हार्निया म्हणतात, की आतड्याच्या जे आपल्या पोटाच्या आवरणाच्या आतमध्ये जे हार्निया असतो आवरणाच्या त्याला स्पिगेलियन म्हणतात, किंवा ऑब्चेरेटर हार्नियास, असे सायटिक हार्निया, डिफिकल्ट असे हे जे अनकॉमन हार्नियास, ज्या गोष्टी आपण बघू शकत नाहीत, तर त्या सीटी स्कॅन मधून आपल्याला कळू शकतात. आणि सीटी स्कॅन मध्ये आपल्याला डिफेक्टची साईज पण कळते, किती मोठा हार्निया आहे, त्यांच्या ॲब्डोमिनल वॉलचं मस्क्युलेचर कसं आहे, किती डिफिशियंट आहे ते पण व्यवस्थित कळतं. त्याप्रमाणे आपल्याला जेव्हा एक कॉम्प्लिकेटेड सर्जरी जेव्हा आपल्याला करायची असते तेव्हा त्याची मदत होते. पण बाय अँड लार्ज म्हणजे रुटीनली आपण असं म्हणाल तर आपण सीटी स्कॅन करत नाही, तो क्लिनिकल डायग्नोसिस करतो, चिकित्सालय निदान करतो, सोनोग्राफीची मदत घेतो, दुसरे कुठले आजार आहेत का हे आपण अगोदर माहिती करून घेतो, आणि मग त्या पुढच्या उपचाराकरता आपण म्हणजे बाकीच्या शंकांचं निदान करून मग हार्नियाविषयी बाकी शंकाचं निरसन करायचं, आणि मग आपण ते निदान कन्फर्म करतो, डायग्नोसिस कन्फर्म करतो, आणि त्या पेशंटला कुठल्या पद्धतीची ट्रीटमेंट आपल्याला द्यायची आहे ते आपण मग ठरवायला लागतो. प्रेक्षक हो, या ठिकाणी आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया.
प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये हर्नियाचे किती आहेत प्रकार? हर्नियाचं तसं वर्गीकरण म्हणावं किंवा क्लासिफिकेशन असं वेगवेगळ्या पद्धतीने केलं जातं. बरं. पण आपण सर्वसाधारणपणे असं गृहीत धरू की 70 ते 75% जे हर्निया असतात ना, ते साधारण जांघेमध्ये असतात. बरं. जांघेमधला हर्निया सगळ्यात कॉमन ह्युमन हर्निया म्हणतात. अच्छा. आणि साधारण एक 10 ते 15% जो असतो ना, तर तो नाभी प्रदेशातला उम्बिलिकल हर्निया किंवा पॅरा उम्बिलिकल हर्निया असं म्हणता येईल. उरलेला आहे ते 3 ते 4% जो असतो ना, तो फिमोरल हर्निया. फिमोरल हर्निया म्हणजे साधारण मांडीच्या वरच्या भागामध्ये असतो. बरं. तो स्त्रियांमध्ये जास्त ओटीपोटामध्ये ओटीपोटात, पण ते मांडीच्या दिशेने. अच्छा. साधारण जांघेतला हर्निया जो असतो ना, तो खाली सरकतो, म्हणजे साधारण तो स्कॉटमकडे अंडकोशाकडे जातो. पण फिमोरल हर्निया तो मांडीच्या दिशेने वाढतो. अच्छा. तो पण आहे, तर त्याचं प्रमाण कमी आहे, पण तो पण महत्वाचा हर्निया आहे. आणि साधारण 1 ते 2% जो हर्निया आहे तर तो आणि इन्सिल हर्निया हा एक प्रकार आहे की जो पूर्वीच्या ऑपरेशनमुळे झालेला हर्निया जो म्हणतात ते, त्याला इन्सिल हर्निया असं म्हणतात, चिराबाधित म्हणतात. तर त्याचं प्रमाण आता जसं जसं माणूस जेव्हा एखादा ऑपरेशन करून घेतो किंवा शस्त्रक्रिया होते त्याच्यावर, तो नैसर्गिक तो भाग कमकुवत राहणार. ऑपरेशन जरी चांगला झाला तर काही दिवसानंतर तो सगळ्यांनाच होईल असं नाहीये, पण काही लोकांना तो ऑपरेशन नंतर सुद्धा हर्निया होऊ शकतो. तो हा एक हर्निया आहे. आणि एक रेअर स्वरूपाचे जे आहेत ते हर्निया आहेत, म्हणजे अनकॉमनली दुर्मिळ आहेत. तर त्याच्यामध्ये स्पिग्युलर हर्निया आहेत, त्याच्यानंतर लंबर हर्निया, त्याच्यानंतर सायटिक हर्निया, ऑब्च्युरेटर हर्निया, हे एक रेअर स्वरूपाचे दुर्मिळ स्वरूपाचे हर्निया आहेत. पण हर्निया जांघेतला हर्निया हा सगळ्यात कॉमन आहे. पण मग या प्रकारांमध्ये वेदना आपल्याला पोटात किंवा पाठीत अशी जाणवू शकते का? जो भाग कमकुवत आहे तिथून वेदनेला सुरुवात होते. बरं. म्हणजे साधारण उम्बिलिकल हर्निया असेल तर त्या भागामध्ये सुरुवात होते. जांघेच्या भागात असेल तर सुरुवाती, आणि सगळ्यात महत्वाचं काय की अतिशय सुरुवातीला काही दिवसाकरता पेशंटला दुखतं, पण त्याला सूज वगैरे काही नसते, तो आपापलं काम करतो. पण काही दिवसानंतर त्याला ती गाठ दिसते. आणि एकदा गाठ निर्माण झाली आणि त्या हर्नियाचे मधले जे कंटेंट्स असतात, त्याचे जे भाग असतात, जेव्हा ते वर खाली सरकायला मोकळे झाले की मग त्याचा पेन दूर होतो. म्हणजे त्याला त्यावेळेस दुखत नाही काही. दुखत नसल्या कारणानं बरेचदा पेशंट दुर्लक्ष करतो. पण हे दुर्लक्ष केल्यामुळे काही जास्त होतं का ह्याच्यामध्ये त्रास? पेशंट दुर्लक्ष केलं आणि त्याला त्याचं कारण लक्षात नाही आलं आणि तो त्याच्या नेहमीची ऍक्टिव्हिटी करत राहिला, आणि तो जर कुठला कामगार असेल किंवा त्याला जर काही शारीरिक श्रम जास्त करावे लागत असतील, ओझं उचलण्याचं, तर अशा वेळेस त्याला ही ऑलवेज ॲट थ्रेट. म्हणजे त्यावेळेस मग त्याला असे अनुभव तुम्हाला बरेच आले असतील? हो, असे अनुभव खूप येतात की पेशंट काम करत राहतो, त्याला सांगितलेलं असतं हर्निया आहे, तू ऑपरेशन करून घे. तो घरात काही ना काही कारणामुळे, आपल्याकडे कौटुंबिक कारणामुळे पण ऑपरेशन टाळतात. आणि नंतर मग अचानक त्यांना त्रास सुरू होतो आणि मग त्यांना मग इमर्जन्सी किंवा तातडीचं ऑपरेशन करणं आपल्याला भाग पडतं. बरोबर. डॉक्टर, ह्या प्रकारांवर जेव्हा उपचार केले जातात तर सुरुवातीची उपचार पद्धती, बेसिक उपचार पद्धती काय असते? हर्नियाला शस्त्रक्रिया हा तसा उपचार आहे, हा तसा मुख्य उपचार आहे. पण कधी कधी शस्त्रक्रियेशिवाय सुद्धा उपचार आपण करतो. म्हणजे साधारण जो लहान स्वरूपाचा हर्निया आहे, गंभीर नाहीये आणि पेशंट वयस्क आहे, तर अशा वेळेस आपण, आणि तो ऐकत असेल तुमचं सांगितलेल्या गोष्टी, जर तो फॉलो करत असेल, तर आपण त्यांना शस्त्रक्रिया आपण टाळणार नाही, पण आपण कमीत कमी पुढे ढकलू शकतो. म्हणजे अशा एखाद्या पेशंटला आपण असं सल्ला देतो की तुम्ही जड वस्तू उचलू नका, बद्धकोष्ठता टाळा, म्हणजे फायबर मिश्रित आपण आहार घ्या, असे जर, आणि तो सल्ला जर पाळत असेल आणि त्याची लाईफस्टाईल, म्हणजे त्याची जीवनशैली ही निश्चित स्वरूपाची असेल, म्हणजे त्याला जास्त प्रवास करायची गरज पडत नसेल, जास्त शारीरिक श्रम करायची गरज पडत नसेल, तर अशा पेशंटला आपण ऑब्झर्वेशन करू शकतो. आणि जे पेशंट अनफिट आहेत, त्याला दुसरे बरेच काही आजार आहेत, समजा कोमॉर्बिडिटीज, म्हणजे सिव्हिअर स्वरूपाच्या, जास्त स्वरूपाच्या, म्हणजे त्यांचं कार्डियाक फंक्शन खूप कमी आहे, हृदयाचं ऑपरेशन झालेलं आहे, किंवा मग ज्यांचे लंग फंक्शन्स खूप विशेष चांगले नाहीये, काय अशा पेशंटला पण आपण हर्नियाचं बेल्ट म्हणा किंवा ट्रोस मिळतात, त्याचा वापर आता खूप कमी झालेला आहे. पण तो फक्त अनफिट पेशंटला, की ज्यांना आपण ऑपरेशन टाळत नाहीये, पण त्याला इतर अनेक कारणं असल्यामुळे, आणि तो हर्निया जास्त गंभीर स्वरूपात नसल्यामुळे आपण त्यांना कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट देतो. पण बाय अँड लार्ज की ज्यांना हर्नियाचं निदान होतं, तर त्यांना शस्त्रक्रिया हा त्याच्यावरचा उपचार आहे. बरोबर. मग या शस्त्रक्रियेचे किती प्रकार आहेत? ज्या ठिकाणी आपण ज्या प्रकारचा हर्निया आहे त्या प्रकारे तो शस्त्रक्रियेमध्ये भिन्नता आहे. पण आपण इन जनरल आपण असं म्हणू शकतो की काही टाक्याच्या शस्त्रक्रिया आहेत, काही बिन टाक्याच्या शस्त्रक्रिया आहेत. तर अजून सुद्धा बऱ्याच हॉस्पिटलमध्ये जर आपण पूर्ण भारताचा विचार केला तर अजून सुद्धा टाक्याची शस्त्रक्रिया ही मोठ्या प्रमाणात केली जाते. टाक्याची शस्त्रक्रिया आणि बिन टाक्याची शस्त्रक्रिया किंवा दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया ज्याला आपण म्हणतो, ती पण आता मोठ्या प्रमाणात केली जाते आणि जास्त एक्सपर्टली, तज्ञ पद्धतीनं
अनुभवाच्या जोरावर चांगले सर्जन्स करतायत, हो. अशी पण ती शस्त्रक्रिया होते. बरं बरं. मग या शस्त्रक्रियेला साधारण किती वेळ लागतो? कुठं शस्त्रक्रिया करतो आणि कुठल्या प्रकारच्या हर्नियावर आपण शस्त्रक्रिया करतो याच्यावर अवलंबून आहे. आणि जर छोटा हर्निया असेल, गंभीर स्वरूपात नसेल, तर साधारण एक अंड टाकायची शस्त्रक्रिया असेल तर अर्धा 1 तासामध्ये पण ते होऊ शकते. बरं दुर्मिळीची शस्त्रक्रिया पण एक साधारण 1 ते 1.5-2 तासामध्ये आपण करतात साधारणपणे. बरं बरं. पण जो हर्निया, जो मूळचा जो हर्निया जर कॉम्प्लिकेटेड असेल, कॉम्प्लिकेटेड म्हणण्यापेक्षा मोठा डिफेक्ट असेल, तो जो छिद्र म्हणा किंवा छेद असतो की जो गंभीर मोठा स्वरूपाचा असेल, असेल. तो मोठ्या स्वरूपाचा जर असेल तर अशा वेळेस आपल्याला काही त्या आजाराशी संबंधित काही प्रॉब्लेम असतात. म्हणजे आतडे अनेक दिवस बाहेर राहिल्या कारणानं ते एकमेकांना चिकटलेले असतात. adhesions म्हणतात. तर अशा वेळेस वेगळ्या प्रकारचे कॉम्प्लिकेशन्स आपण अँटिसिपेट करतो. बरोबर आहे. आणि मग अशा रुग्णांना आपल्याला प्री ऑपरेटिव्ह ऑप्टिमायझेशन पण करावं लागतं. म्हणजे आपण डायरेक्टली सरळ त्यांना शस्त्रक्रिया करता घेऊ शकत नाही. तर त्यांना अगोदर पण तयारी करावी लागते. त्यांचा हर्निया मोठा आहे समजा, स्पेशली त्याला आपण व्हेंट्रल हर्निया किंवा इन्सिडियल हर्निया म्हणतो, खूप मोठ्या प्रमाणावर असेल समजा, कधी कधी 20 ते 30% पोटाचा भाग बाहेर असतो. डिफेक्टची जी साईज म्हणतो आपण, ती 10 सेंटीमीटर पेक्षा पण जास्त असते, 15-20 सेंटीमीटर असते. म्हणजे त्यांना आपण म्हणतो की ॲब्डॉमेन इज आउटसाइड ॲब्डॉमेन असं म्हणण्याची परिस्थिती. तर अशा पेशंट्सना आपण घाई गडबडीमध्ये ऑपरेशन केलं तर त्यांच्या जीवाला पण धोका होऊ शकतो. गंभीर स्वरूपाचे दुष्परिणाम होऊ शकतात. कारण ते पोटामध्ये आतडे सरकल्यानंतर मग त्यांचा जो व्हिनस रिटर्न असतो, म्हणजे रक्त पुरवठा जो हृदयाकडे जातो, तो सडनली कमी झाला तर मग त्यांना मग हायपोटेन्शन होतं आणि कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. तर असे पेशंट्स कमी असतात, पण आपल्याला पूर्वतयारी करावी लागते. आणि अशा पेशंटना त्यांचं कार्डियक फंक्शन चांगलं असणार, त्यांचे लंग फंक्शन चांगलं असणार, त्यांना प्री ऑपरेटिव्ह त्यांचं वजन कमी करणं, ऑपरेशनच्या अगोदर त्यांनी प्राणायाम वगैरे करणं, म्हणजे त्यांची जी श्वसन संस्था ही अधिक चांगल्या पद्धतीने काम करेल, या सगळ्या गोष्टी, त्यांचं हिमोग्लोबिन करेक्शन करणं, म्हणजे त्यांच्यामध्ये जर काही मालन्यूट्रिशन असेल, ॲनिमिया असेल, त्याचं करेक्शन करणं, या सगळ्या गोष्टी आपण ऑप्टिमायझेशन करतो प्री ऑपरेटिव्ह, आणि मग त्यांना त्यांची शस्त्रक्रिया करतो. बरोबर. मग ही शस्त्रक्रिया करायला साधारण किती वेळ लागतो आणि त्याचं रिकव्हरी पिरियड कसा असतो? शस्त्रक्रिया जर दुर्बिणीद्वारे असे समजा तर त्याला अशा पद्धतीत थोडा वेळ लागतो. कारण जर आपण जर म्हणाल की दुर्बिणीत शस्त्रक्रिया साधारण 2 पद्धतीने केली जाते हर्नियाची. एक पद्धत म्हणजे आपण जी उदर पोकळी आहे त्याच्यामध्ये आपण जातो छेद घेऊन, नाभी प्रदेशाच्या बाजूला छेद घेऊन आपण डायरेक्ट पेरिटोनियममध्ये म्हणजे उदर पोकळीमध्ये जातो आणि तिथून तो हर्निया, जो जी पिशवी आहे, जी सॅक आहे, आवरण आहे, ते आपण खाली ढकलतो आणि साधारण तो जो डिफेक्ट आहे, तो जो छेद आहे, तो जो आपण छिद्र असं थोडक्यात म्हणू, तर त्याला कव्हर करण्यासाठी म्हणून आपण जी वैद्यकीय जाळी असते, मेश, ती आपण ठेवत असतो. असे जाळीचे पण 2 प्रकार असतात. साधारण प्रोलिन मेश आपण नेहमी वापरतो. पण जर आपण उदर पोकळीमध्ये गेलोय, म्हणजे पोटामध्ये डायरेक्टली गेलोय, तर ते आतडे त्याला चिटकू नये किंवा पुढे काही कॉम्प्लिकेशन होऊ नये म्हणून कंपोजिट मेश हा एक प्रकार आहे, तर तो आपण ठेवत असतो. तर हा ट्रान्सपेरिटोनियल हा भाग झाला. आणि एक्स्ट्रा पेरिटोनियल म्हणजे आपल्या पोटाचे जे आवरण आहे, तर ते लेयर्ड आहे ना, ते त्याच्यामध्ये थर आहेत, त्या थरामधून आपण मध्ये जातो, तिथे एक पोकळी तयार करतो आणि त्याच्या माध्यमातून आपण डिसेक्शन करतो आणि मग त्यावेळेस आपण प्रॉपर मेश ठेवून आपण ट्रीटमेंट करतो. दोन प्रकारचे बायंडलाज आहेत, की एक्स्ट्रा पेरिटोनियल आणि ट्रान्सपेरिटोनियल अप्रोच. या माध्यमातून आणि कोणत्या अप्रोचने कशी ट्रीटमेंट करायची हे बरेचदा सर्जन स्वतः ठरवतात, त्यांच्या अनुभवाप्रमाणे ते ठरवतात. आणि दुर्बिणीद्वारे असलेली छोटीशी शस्त्रक्रिया असेल त्याला कमी वेळातही होऊ शकतो. हर्निया छोटा असेल समजा तर आपण लवकर होऊ शकतं ते. बरेचदा काय होतं की अनेक दिवस हर्निया असल्यामुळं सॅक खूप थिन होतं, म्हणजे त्याची जी आवरण असतात खूप थिन होऊन जातं, ते इकडे तिकडे पसरल्या जातं. ते एखाद्या वेळेस टिअर पण होऊ शकतं, त्याचे आतडे पण त्या आवरणाला चिटकू शकतात. म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे अंतर्गत जेव्हा कॉम्प्लिकेशन होतात तर अशा वेळेस शस्त्रक्रियेला वेळ लागतो. पण जर आतडे फ्री आहेत, पेरिटोनियम फ्री आहे, डिफेक्ट व्यवस्थित दिसतोय तुम्हाला, तर अशा वेळेस आपण ते सॅक खाली ढकलतो आणि तो डिफेक्ट सुचर करतो, म्हणजे त्याला आपण टाक्याने सुरतो, तो छिद्र आहे, आणि त्याच्यावर आपण प्रॉपर अशी प्रोलिनची जाळी आपण ठेवतो. त्या मानाने मग या शस्त्रक्रियेला कमी वेळ लागतो. कमी वेळ लागतो. आणि दुर्बिणीच्या शस्त्रक्रिया आता मोठ्या प्रमाणात केलेल्या आहेत, कारण त्याचे फायदे पण आहेत. प्रेक्षक हो, कुठेही जाऊ नका, पाहत रहा आजचा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा कार्यक्रम. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमात आपण बोलत आहोत हर्नियाविषयी. डॉक्टर,
तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया सांगितल्या हर्नियावरच्या, परंतु या शस्त्रक्रिया करताना त्याला काही कॉम्प्लिकेशन्ससुद्धा होऊ शकतात, तर याविषयी आम्हाला सांगा. सर्वप्रथम मी असं सांगेल की आता सध्या जी हर्नियाची शस्त्रक्रिया आपण करतो ना ती पूर्णतः सुरक्षित आहे. बरं. पूर्णतः सुरक्षित आहे आणि याच्यामध्ये जे कॉम्प्लिकेशनचं प्रमाण आहे अतिशय कमी आहे. बरं. आणि कॉम्प्लिकेशन्स ती टाक्याची शस्त्रक्रिया आणि बिनटाकाची शस्त्रक्रिया याच्यामध्ये थोडासा भेद आहे. बरं. बिनटाकाची जेव्हा दुर्बिणीची शस्त्रक्रिया असतात त्यामध्ये काय करतो आपण की साधारणपणे पोटाच्या आवरणामध्ये पण आपण पोकळी तयार करतो. बरं. त्यामुळे कधी कधी त्या ठिकाणी द्रव तयार होणे म्हणजे सिरोमासारखे प्रकार होऊ शकतात. हो हो. ते कॉम्प्लिकेशन्स कमीच आहेत तसे त्या मनाने. त्याचे उलट फायदे चांगले आहेत. बरं. दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्यामध्ये फायदे चांगले आहेत. कारण काय की वेदना कमी होतात, रिकव्हरी फास्ट होते, पण लवकर साधारण आठवडाभरामध्ये सुद्धा पेशंट आपल्या कामाला जॉईन होऊ शकतो. बरं. आणि जंतू संसर्गाचं प्रमाण किंवा हे अतिशय कमी प्रमाणात होतं दुर्बिणीद्वारे. हा निश्चित त्याचे फायदे आहेत. पण कॉम्प्लिकेशन्स तुम्ही जे म्हणत असाल तर कॉम्प्लिकेशन्स सर्व शस्त्रक्रियेमध्ये काही ना काही असतात. रक्तस्राव होणे, हिमोरेज होणे किंवा मग हेमॅटोमा तयार होणे, रक्त जमा होणे एका ठिकाणी, सिरोमा ज्याला आपण म्हणतो द्रव पदार्थ तयार होणे, हे कॉम्प्लिकेशन्स हे सर्व इतर शस्त्रक्रियांप्रमाणेच होऊ शकतात. आणि लॉंग स्टँडिंग म्हणजे आपण जर असं म्हणाल की सर्जिकल साईट इन्फेक्शन्स वगैरे होणे हा पण एक कॉम्प्लिकेशन आहे त्याच्यामध्ये. आणि जर पुन्हा हर्निया होणे हा एक कठीण असं कॉम्प्लिकेशन. म्हणजे ज्या डॉक्टरांचं रिकरन्स रेट कमी आहे म्हणजे त्यांच्याकडे लोक ऑपरेशन करून घेतात. त्यामुळं रिकरन्स इज अल्टिमेट कॉम्प्लिकेशन. म्हणजे त्यात काही पेशंट फॅक्टर असतात, काही डॉक्टर फॅक्टर असतात. तर ते प्रत्येक हॉस्पिटलचा रिकरन्स रेट असतो. साधारणपणे आता नवीन दुर्बिणीची शस्त्रक्रिया आहे तर त्याचं जे रिकरन्स रेट आहे तो लेस दॅन 5% आहे. पण टाक्याची शस्त्रक्रिया ज्या पूर्वी अनेक वर्षापासून गेल्या 100-150 वर्षापासून आपण जे करतो त्याचा रिकरन्स रेट ऑलमोस्ट 10 ते 20% पण आहे. त्यामुळं टाक्याची शस्त्रक्रिया जरी आपण करत असलो तो सर्जन डिपेंडंट आहे. म्हणजे काही सर्जनच्या द्वारे रिकरन्सचं प्रमाण कमी आहे. कारण काय हर्निया सर्जरी जी करतात ते हे प्रॉपर डिसेक्शन करून केली लेअर बाय लेअर प्रॉपरली, तर त्याच्यामध्ये रिकरन्स आपण टाळू शकतो. पण कॉम्प्लिकेशन्स म्हणाल तर मुख्यतः हे सर्जरी रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स आहेत. आणि आत्ताच्या घडीला पण सुरक्षितपणे कुठलेही कॉम्प्लिकेशन न होतात. डॉक्टर, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया आणि टाक्याची शस्त्रक्रिया ह्या डॉक्टरांना कसं ठरवता येतं? ते दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रियाचं जे ऑप्शन असतं तो एक ट्रीटमेंटचा प्रकार आहे. शक्यतो डॉक्टर अगोदर पेशंटला सांगतात, पेशंटला ऑप्शन देणं. कारण आता ऑप्शन आपल्याला देणं कंपल्सरी. बरोबर आहे, कारण माहिती खूप असते आणि पेशंट आता सगळी माहिती घेऊन येतात सुद्धा जेव्हा डॉक्टरांकडे. तेव्हा आपण नेहमी करत असतील आणि डॉक्टरांचा एक्सपर्टाईज कसा आहे, कुठल्या क्षेत्रात ते तज्ञ आहेत, कुठल्या प्रकारच्या शस्त्रक्रियेत ते तज्ञ आहेत, त्याप्रमाणे ते ऑप्शन देतात. बरोबर. आणि ओपन सर्जरी म्हणजे टाक्याची सर्जरी हा पण एक ऑप्शन आहेच. पेशंट शक्यतो चूज करतो की कुठल्या प्रकारचं ऑपरेशन करायचं. तर काही सिच्युएशन्स आहेत की त्या ठिकाणी आपल्याला टाक्याची शस्त्रक्रिया करावी लागते. म्हणजे साधारण हर्नियाची साईज खूप मोठी आहे, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करणं कठीण आहे, किंवा मग पेशंट दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्याकरता अनफिट आहे, म्हणजे त्याला पूर्ण भूल देऊ शकत नाही अशा वेळेस. किंवा मग हर्निया कॉम्प्लिकेट झाला, हर्नियाचे पण कॉम्प्लिकेशन्स होतात. म्हणजे अनेक दिवस हर्निया राहिल्यामुळं त्याच्यामध्ये जे आतडे असतात ते त्याला पिळा बसतो, ऑब्स्ट्रक्शन होतं, आणि तो अनेक तास राहिला समजा तसंच राहिला तर त्याचा रक्तपुरवठ्यावर पण परिणाम होतो आणि मग सिरियस प्रकारचं कॉम्प्लिकेशन म्हणजे स्ट्रँग्युलेशन होऊ शकतं. तर अशा ऑब्स्ट्रक्टेड हर्निया किंवा स्ट्रँग्युलेटेड हर्निया याच्यामध्ये शक्यतो टाक्याची शस्त्रक्रिया केली जाते. अशा वेळेस प्रॉपर आपण त्याला त्याचे ऑपरेशन करून ते आपण आवरण उघडतो, त्यामध्ये व्हायबिलिटी बघतो आपण, त्याच्यामध्ये आतडे कसे आहेत, मोमेंटम कसं आहे, त्याप्रमाणे ऑन टेबल आपण डिसिजन घेतो. आणि तातडीच्या शस्त्रक्रिया करणं हे थोडं जास्त जोखमीचे असतं आणि इमर्जन्सी सर्जरीमध्ये इमर्जन्सी सर्जरी रिलेटेड कॉम्प्लिकेशन त्यांना होऊ शकतं. बरोबर. पण मग या कॉम्प्लिकेशन्सचा विचार केला तर रिकव्हरी पिरियड कसा असतो या पेशंट्सचा आणि त्यांनी काय काळजी घ्यायची असते? साधारण 8 ते 10 दिवसामध्ये पेशंट चांगला होतो. साधारण 8 ते 15 दिवसामध्ये तो आपलं काम करायला सुरू करू शकतो. तर पेशंटने सुरुवातीला ऑपरेशन नंतर काही काळजी घेणं अपेक्षित आहे. म्हणजे साधारण त्यांनी शारीरिक विश्रांती घ्यावी, जड वस्तू उचलायच्या नाहीत, बद्धकोष्ठता वगैरे कॉन्स्टिपेशन वगैरे टाळायचं, धावणं,
जिमला जाणं किंवा पळणं हे टाळायचं. कुठलं ऑपरेशन जरी केलं समजा ते आपल्याला करणं आवश्यक आहे. बरोबर. तर हे सुरुवातीला आपल्याला हे अशा पद्धतीचे उपाय करावे लागतात. आणि तिथं काही असे वॉर्निंग सिग्नल्स आहेत त्या ठिकाणी की बाबा अशा वेळेस असं जाणवतं की पेशंटला लवकर डॉक्टरला दाखवावं लागेल. म्हणजे साधारणपणे खूप ताप आली समजा त्याला, तो ऑपरेशन केलेला भाग सुजला, त्यातून पाणी आलं, रक्त आलं किंवा पू आलं समजा, पोट फुगल्यासारखं झालं, अशा स्थितीमध्ये मात्र त्याला लवकर डॉक्टर, कारण काय सर्जरी रिलेटेड कॉम्प्लिकेशन कोणालाही होऊ शकतात. बरोबर आहे. आणि असे कॉम्प्लिकेशन सांगून होत नाहीत बऱ्याचदा, असे आपण अँटिसिपेट करत नाही पण कॉम्प्लिकेशन घडतात. तर अशा स्थितीमध्ये त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेणं अपेक्षित आहे. आणि हे अशा प्रकारे मी जे म्हणतो हे कॉम्प्लिकेशन शक्यतो लहान हर्नियामध्ये किंवा हे होत नाहीत, जेव्हा कम्प्लीट हर्निया असतो आणि जेव्हा शस्त्रक्रियेचा कालावधी वाढलेला असतो, म्हणजे 2 तास 3 तासाच्या वर जे ऑपरेशन होतं, तर अशा वेळी अशा काही प्रमाणात कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. बरोबर. मग या रुग्णांनी जेव्हा काळजी घ्यायची असते तेव्हा आहारात काय बदल करावेत विशेषतः? आहारामध्ये बदल म्हणजे त्यांनी थोडं अन्न जास्त वेळा खाऊ, फ्रिक्वेंट स्मॉल डाएट, खूप अन्न एका वेळेला खाऊ नये, फ्रिक्वेंट डाएट घ्यायचं त्यांनी. आणि फायबरयुक्त आहार घ्यायचा, त्यांना कॉन्स्टिपेशन होतं कामा नये, बद्धकोष्ठता होता कामा नये. म्हणजे सलाड्स खायची, पालेभाज्या खाणं. तो चालू शकतो, बोलू शकतो, आपलं रुटीन काम करू शकतो. एका ठिकाणी कंटिन्युअस बसणं, सारखं बसणं, सारखं चालणं टाळायचं, म्हणजे हिंडत फिरत राहणं महत्वाचं आहे. एवढी काळजी घेणं अपेक्षित आहे. बरोबर. आणि काही जे खेळाडू असतात त्यांना बरेचदा ही सर्जरी करावी लागते, तर मग त्यांना किती दिवसांनी साधारण खेळता येतं? साधारण 6 आठवडे विश्रांतीची गरज असते. साधारण 1 ते 1.5 महिने लागतो सगळं रिपेअर आणि रिमॉडेलिंगला. 1.5 महिन्यानंतर आपण नॉर्मली सगळे व्यवहार, तसं तर आपण रुटीन ऍक्टिव्हिटी साधारण 8-10 दिवसातच चालू करू शकतो. पण जर स्ट्रेनियस ऍक्टिव्हिटीज असतील, काही करणं भाग असेल किंवा स्पोर्ट्स रिलेटेड, साधारण 1-1.5 महिन्यानंतर आपण करू शकतो. अच्छा. याच्या बाबतीतले तुमचे काही अनुभव असतील तर आम्हाला सांगा. बऱ्याचदा काय करतात, रुग्णांना आपण शस्त्रक्रियेचं ऑप्शन दिलेलं असतं, ते विचार करून सांगतो असं म्हणतात, टाळतात, घरच्या अडचणी वगैरे सांगत असतात. आणि मग कधी कधी, आणि ग्रामीण भागामध्ये त्या सगळ्यांना माहिती असतं की हर्निया बऱ्याच जणांना झालेला असतो, त्यामुळं ते ऑपरेशन करतील किंवा नाही करतील आपण निश्चित सांगू नाही शकत. तर कधी कधी काय होतं, मग कुठल्या तरी एखाद्या कॅम्पमध्ये वगैरे पण ते ऑपरेशन करून घेतात. मग मास प्रमाणात ऑपरेशन झालं, मग काही अडचणी पण निर्माण होऊ शकतात. तर मग कधी कधी डायरेक्टली ऑब्स्ट्रक्शनमध्ये पेशंट कॅम्पमध्ये सारख्या अनेक पेशंट सोबत आपल्याला ऑपरेशन करावं लागतं. तर अशा वेळेस मग ते जोखमीचं होऊन जातं. त्यावेळेस डॉक्टरांना जास्त रिस्क घ्यावी लागते अशा वेळेस. तर डॉक्टरांची रिस्क कमी होण्याकरता पेशंटने जर सहकार्य केलं तर ते सोबत जातं. मग अशी तुम्ही सांगत होतात की हर्निया पुन्हा होऊ शकतो, तर अशा पेशंट्सना परत ऑपरेशन सुद्धा करावं लागतं का? हर्निया हा पुन्हा होऊ शकतो. हे सगळेच लक्षात ठेवतात, पेशंटने लक्षात ठेवतात आणि डॉक्टरही लक्षात ठेवतात. पण आपण हर्निया पुन्हा न होण्याकरता खूप काळजी घेणं आवश्यक असतं. तर त्याच्यामुळं पेशंट फॅक्टर म्हणाल तर साधारणपणे ज्या पेशंट्सची नैसर्गिक प्रतिकारशक्ती कमी आहे, डायबिटीज आहे, आणि सगळ्यात महत्वाचं रिकरन्स होण्याला जे कारण असतं ना, ते स्मोकिंग हे एक महत्वाचं कारण. धूम्रपान नाही करायला, धूम्रपान हे एक महत्वाचं कारण आहे की ज्यामध्ये पेशंटला वारंवार हर्निया होऊ शकतो. आणि त्याचे अंडरलाईन डिसीज जर असेल, काही कॉमन पर्सिस्टंट, ज्याला क्रोनिक ब्रॉन्कायटिस असेल, खूप खोकला असतो, तो जर कंटिन्युअस राहिला, त्याची काळजी नाही घेतली, प्रोस्टॅटिक एनलार्जमेंट कंटिन्युअस होत राहिली समजा, तर त्याच्या पेशंटला पण रिकरन्स वगैरे होऊ शकतो. तर आणि हे पेशंट फॅक्टर आणि सर्जिकल फॅक्टर पण महत्वाचे. साधारण आपण असं गृहीत धरू की जर तुमची सर्जिकल टेक्निक जर ठीक नसेल तर हर्निया पुन्हा रिकरंट होऊ शकतो. पूर्वी हे टाक्याचे जे ऑपरेशन व्हायचे तर त्याच्यामध्ये रिकरन्सचं प्रमाण आहे. आता ते हॉस्पिटल टू हॉस्पिटल, सर्जन टू सर्जन मध्ये भेद आहे, पण रिकरन्स दोन्हीकडे आहेत. पण बिनटक्के शस्त्रक्रियेमुळे ह्याचं जे प्रमाण हे तर बऱ्यापैकी कमी झालेलं आहे, कारण ते हर्नियाचे सर्व छिद्र जे म्हणतात मायोपेक्टिनल ओरिफिस, त्याला पूर्ण कव्हर करतात त्या जाळीने, त्यामुळं त्यांना स्ट्रेंथ राहते. प्रेक्षक हो, पाहत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा कार्यक्रम. आपण बोलत आहोत हर्निया टोटल याविषयी. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आजच्या डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आपण बोलत आहोत डॉक्टर हरीश उमरजकर यांच्यासोबत हर्निया टोटल याविषयी. डॉक्टर, तुम्ही हर्नियाविषयी सगळी माहिती जी सांगितलेली आहे ती अतिशय आमची ज्ञानवर्धक आहे, परंतु हर्निया होऊच नये, कारण कुठल्याही पेशंटला असंच वाटणार की मला कुठलाच आजार होऊ नये. मग हर्निया होऊच नाही यासाठी आपण काय करावं, प्रतिबंधात्मक उपचार? निश्चित आपण हर्निया आपण टाळू शकतो असं म्हणता येईल आपल्याला, पण त्याकरता काही जीवनशैलीमध्ये फरक करणं आवश्यक आहे, काही काळजी घेणं पण महत्वाचं आहे.
साधारण आपण आपलं जे डाएट आहे फायबरयुक्त जेवण करून बद्धकोष्ठता टाळू शकतो आपण. बरोबर. नियमित व्यायाम करू शकतो आपण. जर प्रदीर्घ काळचा जर तुमचा खोकला असेल तर त्याच्यावर आपण योग्य ती ट्रीटमेंट घेऊ शकतो. म्हणजे हे जे पोटातला अंतर्गत दाब आहे तो वाढू नये म्हणून आपण काळजी घेऊ शकतो. पोटाचे इतर दुसरे काही आजार असतील तर त्याच्यावर आपण लगेच निदान करणं आणि तिचा उपचार करणं पण महत्वाचं आहे. नियमित व्यायामाला पण तेवढंच महत्व आहे. त्यामुळे त्या पोटाच्या स्नायू बळकट होतात. साधारण चालणं हा चांगला व्यायाम आहे. योगा हा पण चांगला व्यायाम आहे. पोहणं हा पण चांगला व्यायाम आहे. या सगळ्या या व्यायामाच्या माध्यमातून आपण पोटाचं जी ओटीपोटाची जी भिंत आहे तर त्याची स्ट्रेंथ आपण वाढवू शकतो. आणि जड वस्तू प्राणायाम पण करणं आणि जड वस्तू उचलताना पण आपण काळजी घेऊ शकतो. कारण काय, जड वस्तू उचलताना आपण पाठी जेव्हा आपण जड वस्तू उचलतो तेव्हा त्या पाठीच्या कणावर किंवा पोटावर ताण नाही पडला पाहिजे. म्हणजे आपण कमरेमध्ये वाकायचं नाही. कमरेमध्ये जेव्हा आपण वाकू तेव्हा ओटीचे जे स्नायू आहेत भिंत आहे त्याच्यावर ताण पडतो आणि हार्निया होण्याची शक्यता वाढते. गुडघ्यामध्ये जेव्हा वाकू आपण तेव्हा ताण पडत नाही. तेव्हा जड वस्तू उचलताना काळजी घेणे, बरोबर, खोकला टाळणे, बद्धकोष्ठता टाळणे आणि धूम्रपान हे काही अतिशय महत्वाचं डॉक्युमेंटेड रिझन आहे. त्याच्यावर सिद्ध झालेलं एक कारण आहे ते पण टाळणं. याद्वारे आपण जर काळजी घेतली तर आपण हार्निया टाळू शकतो. हार्नियाची जी उपचार पद्धती आहे, शस्त्रक्रिया आहे, तर त्याच्यामध्ये खर्चिक कुठली असते, टाक्याची का बिनटाक्याची? बिनटाक्याची शस्त्रक्रिया ही टाक्याच्या शस्त्रक्रियापेक्षा नैसर्गिकपणे महागाची असते. कारण त्याला पूर्ण भूल द्यावी लागते आणि शस्त्रक्रिया लांबलेली पण असते. बरोबर. त्यामुळे ती थोडी महागाची आहे. म्हणजे रुग्णाची जशी आवश्यकता आहे त्याप्रमाणे रुग्णाची आवश्यकता सर्जनना ठरवावं लागतं. रुग्णाच्या स्तराप्रमाणे त्याच्या सोशिओइकॉनॉमिक स्टेटस प्रमाणे आपण शक्यतो आणि आपल्याकडे टाक्याची शस्त्रक्रियाचं पण ऑप्शन असतं. बरोबर. त्यामुळे आणि पेशंट शस्त्रक्रिया करून घेण्यास तयार असेल तर शक्यतो आपण त्याच्या सवडीप्रमाणे लवकरात लवकर ऑपरेशन करून घे करून असं त्यांना आपण सल्ला देतो. ससून रुग्णालयामध्ये या पेशंटसाठी कुठल्या योजना आहेत, सरकारी योजना, की ज्याच्यामध्ये कमी खर्चात किंवा बिना खर्चाच्या सुद्धा या शस्त्रक्रिया होऊ शकतात? ससून रुग्णालय तर शासकीय रुग्णालय आहे आणि तसं पाहिलं तर सर्वच रुग्णालयामध्ये काही स्कीम्स आहेत. त्या जसं आयुष्यमान भारत योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना ती एकत्रित करण्यात आलेली आहे. तर या योजनेच्या अंतर्गत आपलं रुग्णालय समजा मान्यता प्राप्त असेल तर आपण सर्व हार्नियाची शस्त्रक्रिया तिथे करू शकतो आपण. आणि तातडीची शस्त्रक्रिया पण मोफतपणे होऊ शकतात. फक्त आपल्याला त्या आयुष्यमान भारतचं जे कार्ड आपल्याकडे असणं अपेक्षित आहे आणि ते कार्ड आता नवीन सिस्टीम प्रमाणे, नवीन स्कीम प्रमाणे प्रत्येकाला लगेचच्या लगेच 24 तासाच्या आत दिलं जातं. फक्त त्याला तुमचे रेशन कार्ड, तुमचं जे शिधापत्रक आहे त्याच्यात तुमचं नाव असणं, नाव बरोबर असणं, सर्वांचे आधार कार्ड वगैरे असणं. त्याच्यामध्ये बरेचदा काय होतं की शिधापत्रक खूप खाडाखोडे असतात, कुटुंबातल्या सगळ्यांची नावं नसतात, कम्प्लीट नसतात. त्यावेळेस थोड्या अडचणी येतात. पण शक्यतो आम्ही असं पेशंटला एनकरेज करतो. त्याचे जे काही अडचणी असतात त्या स्वतःहून दूर करतो. थोडा 1-2 दिवसाचा उशीर लागला तर हरकत नाही, पण शस्त्रक्रिया शक्यतो आपण कम्प्लीट करून घेतो. या ऑपरेशन्सचा तुम्हाला साधारण 30 वर्षाहून अधिक अनुभव आहे. आज तुम्ही पथक प्रमुख म्हणून काम करताय, तर तो तुमचा अनुभव कसा आहे याविषयी आम्हाला सांगा. जसं आपण सर्जरी इव्हॉल्युशन झालं तसं हार्नियाचं पण इव्हॉल्युशन झालं. बरोबर. कारण साधारण जे बॅसिनीज रिपेअर जे आम्ही टाक्याचं शस्त्रक्रिया करायचो तर ते 1880s 90s 150 वर्षापासून म्हणजे एक पर्टिक्युलर एक प्रकारची शस्त्रक्रिया साधारण 100 वर्ष चालली. पण नंतर 1980च्या नंतर जेव्हा दुर्बिणीच्या शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणात व्हायला लागल्या, सुरुवातीला अपेंडिक्स शस्त्रक्रिया होत होत्या, मग पित्ताशयाच्या शस्त्रक्रिया झाल्या. म्हणजे हळूहळू जसं तंत्र विकसित होत गेलं, म्हणजे टेक्नॉलॉजी ड्रिव्हन पण आहे ते आणि स्किल पण. स्किल जशी सर्जन्सने इम्प्रूव्ह केली तसं तसं त्याच्यामध्ये पण डेव्हलपमेंट झाली. त्यामुळे आता म्हणून कमीत कमी छेद देऊन, पूर्वी ऑपरेशन करायचं म्हणजे मोठं इन्सिजन घ्यावं लागायचं. आता पूर्वी कसं होतं की लार्ज सर्जन लार्ज इन्सिजन, आता तसं नाही. आता जो सिनियर सर्जन आहे किंवा मग चांगला सर्जन आहे त्याचं इन्सिजन छोटं असतं. म्हणजे तो कारण जो दुर्बिणीद्वारे करतो, तर दुर्बिणीद्वारे आता शस्त्रक्रिया हे पण इव्होल्युशन झालेलं आहे. याच्यामध्ये आता ॲबडॉमिनल वॉल सर्जन्स म्हणून एक संस्था पण स्थापन झालेली आहे. तर त्याच्या अंतर्गत त्यांचे रेग्युलर कॉन्फरन्सेस होतात, त्यांच्या बैठका होतात, त्यांचे वर्कशॉप्स होतात. त्यामध्ये नवीन नवीन अशा पद्धतीच्या टेक्निक शिकवल्या जातात आणि त्याच्यावर असे ट्रेनिंग सर्जन्स पण असतात आणि त्याच्यातून ते शिकतात. आणि त्यामुळं जे काही आपलं इंटेन्शन आहे की कमीत कमी वेदना,
रुग्णाला कमीत कमी त्रास होणं हे गरजेचं स्टे पण कमी झाला म्हणजे आपलं जे इंटेन्शन आहे, आपलं जे मुख्य कारण आहे, त्याला पेन कमी झालं पाहिजे, त्याला दुखणं कमी झालं पाहिजे, त्याची रिकव्हरी फास्ट झाली पाहिजे आणि जॉईनिंग ऑफ द ऍक्टिव्हिटी शुड बी फास्ट. तो त्याच्या रुटीन ऍक्टिव्हिटी त्यांनी लवकर चालू करतात, तो घरी नको जास्त राहायला पाहिजे आणि रिऑकरन्स पण नको. आणि रिकरन्स कमी राहायला पाहिजे. पुन्हा न होण्याची, तर पुन्हा न होण्याचं जे प्रमाण कमी करणं, आणि हे आपण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम म्हणजे गेल्या 30 ते 40 वर्षामध्ये रिकरन्सचं प्रमाण हे हरण्याचं कमी झालेलं आहे. कारण ही जी टेक्निक आहे ती वर्चुअल इव्होल्युशन झाली. आपण पेशंट अनेक वर्ष फॉलोअप मध्ये आपण पाहतो, तर शस्त्रक्रियेच्या मध्ये काही शक्यतो अडचणी नाही आल्या आणि पेशंटनी जर सहकार्य केलं, आपण सांगितलेले सल्ले व्यवस्थित ऐकले, तर शक्यतो रिकरन्सचं प्रमाण पण आता बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. बरोबर. डॉक्टर, अजून एक प्रश्न माझ्या मनात येतोय. सुरुवातीला तुम्ही जे सांगितलं की नवजात शिशूला सुद्धा हर्निया असतो किंवा होऊ शकतो, तर ह्यांच्या ऑपरेशनच्या बाबतीत म्हणजे वाढीच्या वयात तो बरा पण होतो का आणि परत होत नाही ना? किंवा लहान बालकांमध्ये जो हर्निया असतो तो 2 वर्षापर्यंत साधारण होत नाही, म्हणजे 2 वर्षापर्यंत कमी होतो, नाहीसा होतो. पण 2 वर्षानंतर पण हर्निया होऊ शकतो, पण त्याच्यामध्ये कमकुवतपणा नसतो. तो शरीराचं जे आतड्याचं जे पोटाचं जे आवरण असतं तो खाली येतं, त्याला कंजेनायटल हर्निया असं म्हणतात, की तेव्हा कमकुवतपणा नसतो. त्याच्यामध्ये फक्त ती हर्निओटॉमीचं एक ऑपरेशन असतं की ती जी एक्सेस सॅक आहे, जास्तीचं जे आवरण आहे ते आपण फक्त काढून घेतो. त्यामुळे लहान मुलामध्ये हर्निया होणार नाही असं पण म्हणणार नाही, पण त्याच्यावर शस्त्रक्रिया ही जास्त जोखमीची नसते. बरोबर. आणि ऑपरेशन लहानपणी झाल्यामुळे त्यांना पुढे चालून काही अडचण येत नाही. बरोबर. ही कॅन लीड अ नॉर्मल लाईफ, पुढे चालून त्यांचं नॉर्मल आयुष्य. आणि असं काही असतं का की स्त्रियांमध्ये जास्त होतो हर्निया किंवा पुरुषांमध्ये जास्त होतो, असं काही असतं का? स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये हर्निया म्हणत हर्नियाचं प्रमाण बायंडला पुरुषांमध्ये जास्त आहे. स्त्रियांमध्ये पण हर्निया आहेत, पण त्यांचे जे हर्निया असतात ते मोस्टली पोस्ट सिझेरियन सेक्शन, पोस्ट ट्युबेक्टॉमी असते. म्हणजे सिझेरियन झाल्यावर, मग हे आपले नसबंदीची ऑपरेशन झाल्यामुळे, स्त्री नसबंदीची, आणि पोटाचे स्नायू पण कमकुवत होतात. आणि स्त्रियांमध्ये जे हर्निया होतात अशा पद्धतीची इन्स्युलिन हर्निया, तर ते बरेचदा अंगावर काढतात आणि असे बरेच आम्ही ऑपरेशन करतो की ते खूप सिरियस स्वरूपाचे होतात. कारण काय, बिंबीच्या खालची जी त्वचेचा भाग असतो तो पहिल्यापासून प्रेग्नन्सीमुळे तो कमकुवत झालेला असतो, आणि हर्निया जेव्हा वाढतो तेव्हा त्याच्यावर त्वचा जी असते ती पण थिन आउट होते काही दिवसात. बरोबर. मग त्याला मग त्या ठिकाणी सूज येते, खाजलं जातं, पाणी होते एखाद्या वेळेस, आणि मग गंभीर कॉम्प्लिकेशन पण होऊ शकतात. म्हणजे हे लक्ष दिलं गेलं पाहिजे. म्हणून स्त्रियांना सुद्धा जर पूर्वीचं ऑपरेशन झालेलं असेल त्यांचं अशा पद्धतीचं, तर त्यांनी ऑपरेशन नंतर जी घ्यायची विश्रांती त्यांनी घेतलीच पाहिजे. ती विश्रांती त्यांना मिळणं अपेक्षित आहे आणि त्यांच्या घरच्या कुटुंबियांनी पण त्या दृष्टीने त्यांना सहकार्य करणं. बरोबर. डॉक्टर, आज आपल्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? हर्निया हा कोणालाही होऊ शकतो, अबालवृद्धापासून कोणालाही होऊ शकतो. हर्नियाचं निदान हे चिकित्सालय निदान, क्लिनिकल डायग्नोसिस आहे. त्याच्यावरती आता उपचार हे निश्चित स्वरूपाचे आहेत आणि अतिशय सुरक्षित आहेत. आणि तुम्हाला जेव्हा लक्षात आलं की हर्निया झालेला आहे, तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. लगेच ऑपरेशन करा असं मी म्हणणार नाही, पण डॉक्टरांचा सल्ला घेणं अपेक्षित आहे. कुठलेही घरगुती उपचार करायचे नाही. आणि आपल्या अंतर्गत जे आपल्याला काही आजार वाटत असेल समजा, किंवा हर्निया हा त्याचा भाग असू शकतो, पण कुठल्याही इतर लक्षणाकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये. कारण कधी कधी हर्नियाचं आपण निदान करत असताना इतर ज्या गोष्टी, इतर अवयवांची सुद्धा किंवा इतर आजारांचं सुद्धा निदान त्यामुळे होऊ शकतं. त्यामुळे हर्नियाला आपण लाईटली घ्यायचं नाही, किंवा थोडक्यात ते तेवढंच गांभीर्याने घेणं आपल्याला अपेक्षित आहे. सर, तुम्ही आज इथे आलात आणि आम्हाला हर्निया टोटल याच्याविषयी समग्र अशी माहिती दिली. खूप छान मार्गदर्शन केलं, वेगवेगळे अँगल्स आम्हाला दिले विचार करण्यासाठी स्वतःच्या आरोग्याविषयी. त्यासाठी पुणे दूरदर्शनच्या वतीने तुमचे खूप खूप आभार मानते. डॉक्टर हरीश उमरसकर, तुम्हाला मनापासून धन्यवाद. धन्यवाद.